व्यवसायामध्ये प्रॉफिट वाढवण्याकरता दोन अतिशय सोपे मार्ग आहेत. एक खर्च कमी करा, तो त्यातल्या त्यात जास्ती सोपा आहे, आणि दुसरा व्हॅल्यू वाढवा. व्हॅल्यू वाढवण्याकरता एक दोन उदाहरणं मी देतो. आपण बरेच जण कॉफी शॉप मध्ये जाऊन कॉफी विकत घेतो. जेव्हा गरम कॉफी घेतो ते शक्यतो पेपर कप मध्ये कॉफी देतात. आता पेपर कप धरायला फार त्रास होतो, चटके बसतात हाताला. मग कॉफी शॉपनी काय केलं, एक छोटंसं कार्डबोर्डची अशी रिंग बनवली आणि त्या कपच्या अवतीभोवती लावली. त्याच्यामुळे तो कप धरायला सोपा झाला, चटका बसत नाही. कॉफी शॉप मधलं वॉक इन्स सहज वाढले, कारण कस्टमरचा कन्व्हिनियन्स वाढला. हे झालं सक्सेसफुल उदाहरण. असंच कन्व्हिनियन्स वाटणारं पण सक्सेसफुल न झालेलं उदाहरण. आपण सगळ्यांनी पिझ्झा पण ऑर्डर केले. एका बॉक्स मध्ये पिझ्झा येतो, त्याच्यामध्ये तो कट केलेला असतो आणि नंतर तो बॉक्स जसाच्या तसा फेकून दिला जातो. म्हणून बॉक्स बनवणाऱ्या कंपनीने काय आयडिया केली, त्यांनी पिझ्झाचा बॉक्सच त्या शेप मध्ये कट केलेला तयार केला आणि पिझ्झा कंपनीकडे गेले की हा बॉक्स घ्या. एकच प्रश्न विचारला पिझ्झा कंपनीने की ह्या बॉक्समुळे एक्स्ट्रा पिझ्झा विकले जातील का, किंवा आत्ताच्या बॉक्सच्या स्ट्रक्चर मध्ये कस्टमरला काय अडचणी येत आहेत ज्याच्यामुळे हा नवीन बॉक्स घेण्याकडे कस्टमरचा कल वाढेल. त्या दोन्हीचं उत्तर निगेटिव्ह होतं. त्यामुळे हे इनोव्हेशन आहे, इनोव्हेशनच, पण सक्सेसफुल होण्याची शक्यता फार दुर्लभ असल्याने ते बाजारात फारसं आलं नाही. म्हणून इनोव्हेशन, कन्व्हिनियन्स हा आपल्याला किती वाटतोय ह्यापेक्षा आपल्या ग्राहकांना तो किती गरजेचा आहे आणि किती वाटतो आहे याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. सायनिंग ऑफ, सी अविनाश.